नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला आयुष्मान कार्ड का निघत नाही याविषयी थोडी माहिती सांगणार आहे. तर आयुष्मान कार्ड काढण्यासाठी रेशन कार्ड हे ऑनलाईन पाहिजे. तर रेशन कार्ड ऑनलाईन करण्यासाठी तुम्ही तहसीलमध्ये जाऊन पुरवठा विभागामध्ये जाऊन तुम्ही ऑनलाईन करून घ्या. ऑनलाईन रेशन कार्ड असल्यावरच तुमचे आयुष्मान कार्ड हे निघेल. बरेच लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की आमचं आयुष्मान कार्ड का निघत नाही. तर ते तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन नसल्यामुळे आयुष्मान कार्ड निघत नाही. ते ऑनलाईन करून घ्या. पुढे बघूया आपण स्टेप बाय स्टेप. आयुष्मानमध्ये नवीन अपडेट आलेला आहे. करंट व्हर्जन आहे 3.9. अपडेट करून घ्यायचं आहे सर्वांनी आयुष्मान ॲप. त्याच्यामध्ये 5 ऑप्शन आहेत, 6. तर वन बाय वन बघूत आपण. तर तुम्ही आयुष्मान योजनेसाठी इलिजिबल आहात का? तर पहिलं ऑप्शन जे आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर राज्य निवडायचं आहे आणि 4 ऑप्शन आहेत: आधार नंबर, रेशन कार्ड नंबर, PMJY ID आणि आभा ID. या 4 ऑप्शनपैकी तुम्ही कोणताही ऑप्शन निवडू शकता. तर मी आधार नंबरनी सर्च केला आहे, तर मी इलिजिबल आहे. पुढील जे ऑप्शन आहे ते आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठीचं ऑप्शन आहे. जर तुमच्याकडे आयुष्मान कार्ड असेल तर त्याच्यावरती PMJY ID असते. ती PMJY ID टाकून आधार क्रमांकाचे शेवटचे 6 अंक टाकून तुम्ही कार्ड डाउनलोड करू शकता, तुम्हाला कधी हवं असेल तर. कार्ड कधीही तुम्हाला एमर्जन्सीमध्ये डाउनलोड करता येईल. त्यानंतर पुढील ऑप्शन आहे, तुम्ही उपचार घेतला असाल योजनेमध्ये तर तो उपचाराचा तपशील, तुम्हाला बॅलन्स किती शिल्लक आहे, किती ते पाहता येईल तुम्हाला. सेम प्रोसेस आहे त्याच्यामध्ये. PMJY ID टाकून आधारचे 6 अंक टाकून शेवटचे तुम्ही तुमचं बॅलन्स चेक करू शकता. त्यानंतर पुढील ऑप्शन आहे फाइंड हॉस्पिटल. तुमच्या शहरामध्ये जवळपास हॉस्पिटल, योजनेचे हॉस्पिटल असतील तर ते तुम्हाला पाहता येतील. तर त्यामध्ये तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर तुम्ही फाइंड हॉस्पिटलवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला खाली यादी दाखवेल तुमच्या जवळ जे जे योजनेचे हॉस्पिटल आहेत त्यांची पूर्ण यादी दाखवेल. तर पुढील ऑप्शन आहे ट्रीटमेंट हिस्ट्री. तुम्ही उपचार घेतलात योजनेमध्ये तर त्याचं पूर्ण हिस्ट्री दाखवेल तुम्हाला, जर उपचार घेतला असेल तर. PMJY ID टाकून आधार क्रमांकाचे 6 अंक टाकून तुम्ही व्ह्यू ट्रीटमेंट हिस्ट्रीवरती क्लिक करायचं आहे. तर नो रेकॉर्ड फाउंड दिलेला आहे. तर मी योजनेमध्ये कुठलेही उपचार घेतलेले नाही. त्यानंतर शेवटचा ऑप्शन आहे फीडबॅक. तुम्ही योजनेमध्ये उपचार घेतल्यानंतर तुम्हाला योजना कशी वाटली त्याचा फीडबॅक द्यायचा आहे. तर माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.